हे आहे ते जुना बहिरे जुना म्हणजे जुनं देवस्थान आहे या गावचं. जुनं देवस्थान आहे आणि बहिरीचं इथंच जुन्या काळातला जो दगड आहे आता बहिरी म्हणून हे झालं होतं, पावन झालं होतं बहिरीच्या नावाने. इथंच बहिरीला मुख्य देवस्थान आहे, त्या साईडला नवीन बनवलेलं मित्रांनो. चला अशा रीतीनं आपण बहिरीचं दर्शन घेतलंय. चला कृष्ण अरे देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी चाललेलो आहे पाटणला. तुम्ही बघू शकता ही आपल्याला घेतलेली नवीन गाडी आणि गाडीवर ग्राम रोजगार सहाय्यक आहे. त्याच माझा पहिलाच दिवस आहे, पहिलीच फेरी आहे पाटणला जाण्याची. आणि अशा रीतीनं आता भैरवनाथाच्या मंदिरापुढं आले समोर. चोपडीच्या मनातलं भैरवनाथाचं मंदिर आहे. दिसत असेल चोपडीता पाटण, मौजे चोपडीता पाटण भैरवनाथ मंदिर. या भैरवनाथ मंदिरासमोर आले. आता भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आणि आपण जायचं आहे पाटणला. तर आपल्या इकडे बाहेरच काढतो आणि आत देवाच्या मंदिरात जायचं या ठिकाणी माथा टेकून जय भैरवनाथाचं दर्शन घेतले. आता जायचं आत देवळात, मस्तपैकी देवाच्या पाया वगैरे पडायचं आणि हळूहळू आपण आपल्या प्रवासाला लागायचं. सांग भले भैरवनाथाचा घोडा खूप बरं. भैरवनाथाचा आशीर्वाद चांगला आहे पाठीशी. शाळेकडे घेऊन येतो पण कधी मला काही प्रॉब्लेम येऊन जात नाही देऊ. आणि आता भैरवनाथाचं आपण दर्शन घ्यायचं मित्रांनो. भैरवनाथाचा तुम्ही बघू शकता, भैरवनाथ हा चोपडीचा. आता आपण घ्यायचं भैरवनाथाचं दर्शन आणि भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आणि आपण आपल्या प्रवासाला पुढे लागायचं. भैरवनाथा तुझा खूप आशीर्वाद सदैव पाठीशी देवा राहू दे. गाडी माझी घोड्यागत चालू दे राजा तुझ्या आशीर्वादानं. कधी कुठला तिला प्रॉब्लेम येईल राजा माझ्या. सदैव माझ्या पाठीशी राहा भगवंता. आणि एक राऊंड मारायचा आणि आपण असं भैरवनाथाच्या बॅकसाईडनं राऊंड मारायचा आणि हळद जायचं आपण आपली गाडीजवळ. गाडीला आहे 2 बोटाला माझ्या गुलाल आहे बघा. हा गुलाल लावायचा गाडीच्या बॅकसाईडला फ्रंट साईडला आणि यायचं. जय श्री भैरवनाथा. भैरवनाथाच्या नावाने चांग भलं. आता बरोबर 9:30 वाजलेत. जायचं आपण मस्तपैकी. गाडीला आता गुलाल लावतो आणि बघू शकता चोपडीच्या मनातला हा परिसर सर्व. इथंच बॅक साईडला नदी आहे बरं का. बॅक साईडला नदी आहे आणि इकडं बसायला लोकांनी दिले आहे. शिवाजी रामचंद्र देसाई पापर्डे यांच्याकडून हे भेटलेलं आहे बघा. श्रीमती बाळाबाई रामचंद्र देसाई व शिवाजी रामचंद्र देसाई यांच्याकडून सप्रेम भेट मिळालेलं आहे. आणि असं जंगलासारखा वटवागळा आहे तिथं आणि किलकिलाट तुम्हाला वटवागळाचा आवाज येत असेल, लहान लहान बारीक बारीक आवाज वटवागळांचा. आणि या साईडला अजून एक मंदिर आहे बरं का. कोणत्या देवाचं आहे काय माहिती नाही, भैरवनाथाचं असणार. हे नवीन स्थान बसवलेलं असणार, नाही तर महादेवाचं असणार आहे. आणि इथं बघू शकता ही घोडी भैरवनाथाची ती 2. आणि इथंच या साईडला बॅक साईडला आता तुम्ही बघू शकता खोल इथं नदी आहे. ही नदी आहे इथं आणि वटवागळांचा दांगा खूप चालला आहे बरं का. तुम्ही झिरझिरी नदीला पाणी दिसत झालं बघ तुम्हाला मित्रांनो. नदीला पाणी आहे, छोटे लहान लहान पाणी आहे. म्हणजे पाणी आहे पण जास्त वाहत नाही, वाहती कमी झाल्या का तर धरणात पाणी कमी असलं कोयना धरणामुळं. पण ही मोरणा नदी आहे, मोरणा खोऱ्यातली मोरणा नदी. आणि इथंच पुढे एक डिंबा आहे, त्या डिंब्यावर नेहमी येतो मी शेळ्या चारला बरं का मित्रांनो. आता तुम्हाला जर ती बघायचं असेल तर तुम्ही इथं समोरच दिसतील तुम्हाला वटवागळं टाकलेले बघा. सगळे वटवागळंच आहे तिथं लाट टाकलेली. पूर्ण झाड भरले आणि ते खालचं झाड तर सगळंच भरले वटवागळाने. ते जास्त अडचण असल्यामुळे जास्त वटवागळ आहे तिथं.
आणि आतमध्ये बी येते इथं बराचसाच दंगा उसळ्या वट वाघळांचा. या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी चोपडीचं बन बी दाखवलेलं आहे. सर्व काय क्लिअर दाखवलेलं आहे, मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. या साईडला इथं मंदिर आहे मोठं आणि हे पण मंदिर आहे बरं का मोठं. आणि तुम्हाला मी याच्यातली माहिती दिलेली आहे. आणि इथंच आपल्या बॅक साईडला हे चोपडीचं बन आहे आणि इथंच वट वाघळ वगैरे आहेत सर्व ते तुम्हाला दाखवलं. तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बोलल्याप्रमाणे आपण गाडीच्या नंबर प्लेटवाला देवाच्या भैरवनाथाचा गुलाल लावला आहे. आणि इकडं बॅक साईडला पण लावायचं आपल्याला भैरवनाथाच्या माथ्याचा गुलाल घोड्याचा. गाडी घोड्यासारखी चालावी. सदैव सदैव कृपाशीर्वाद या भैरवनाथाच्या नावानं सांग बरं. मित्रांनो तुम्हाला जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.